नमस्कार, जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल मी नवीन अपडेट नवीन माहिती घेऊन आली आहे. तर सगळ्यांना माहितीच आहे विजय कोणाचा झाला आहे. लाडक्या बहिणींचा विजय झाला आहे. महायुतीला लाडक्या बहिणींनी निवडून दिलं आहे सरकार, आपलं नवीन सरकार. आणि आनंदाची बातमी खास महिलांसाठी आहे. तर शिंदे सरकार परत आलं आहे. तर त्यासाठी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. तर सरकारने 3 मोठ्या घोषणा केल्या आहेत लाडक्या बहिणींसाठी. आणि राहिलेला हफ्ता तुम्हाला कधी मिळणार आहे, जर 6वा हफ्ता राहिला आहे तुमचा किंवा त्याच्या आधीचेही पैसे आले नाही आहेत, तर त्याचंही अपडेट सरकारने दिला आहे. ते आपण जाणून घेऊयात. तर 3 मोठ्या घोषणा आहेत महिलांच्या विकासासाठी, महिलांच्या लाडक्या बहिणी योजनेसाठी. तर काय आहेत आपण पुढे पाहूयात. तर जसं की लाडक्या बहिणींचा कौल हा महायुतीच्या बाजूने लागला आहे. सगळ्यांना माहितीच आहे की महायुतीचं सरकार सध्या महायुतीच्या बाजूने निकाल लागला आहे, विजयी झाले आहे स्थळ. तर आता लाडक्या बहिणींचं काय पुढे, विजयी झाले तर सगळ्यांनी जशी आश्वासनं दिली होती ते आश्वासनं पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आता महायुती ही आश्वासनं पूर्ण करणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयाचे जे देत होते पैसे ते आता वाढून 2100 रुपये मिळणार आहेत. हेही खरं होणार आहे का? तर यासाठी काय पुढचे सरकार काय योजना टाकणार आहे किंवा सरकारचा निर्णय काय असणार आहे हे आपले लाडके मुख्यमंत्री आपल्याला सांगणार आहेत पुढे, की लाडक्या बहिणींसाठी काय योजना आहेत किंवा लाडक्या बहिणींसाठी आणखी काय काय नवीन अपडेट सरकार देणार आहे हे आजच्या विजयानंतर जाहीर करणार आहे. ते मोठी सभा भरली होती. विजयानंतर एकदम जल्लोष झाला, सगळ्यांच्या आनंदाची बातमी होती. आणि लाडकी बहिणीचा विजय झाला. लाडक्या बहिणीने शेवटी मुख्यमंत्र्यांना आपल्या भावाला निवडून आणलेच आहे. तर आता पुढे काय, या योजनेचं काय? तर ही योजना आता सर्वांसाठी आनंदाची हीच बातमी की ही योजना पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे. सगळ्यांना आतुरतेने वाट बघत होते सगळे. 23 ऑक्टोबरची निकाल कधी लागणार आणि आपल्या योजनेचं काय हे महिलांना खूप काळजी होती. तर आता तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. महिलांना लाडकी बहीण योजना कंटिन्यू पुढे राहणार आहे. तर आता 3 मुद्दे काय आहेत, तर सरकारने काय सांगितलं आहे, एकनाथ शिंदे काय म्हणाले आपण पाहूयात पुढे. तर एकनाथ शिंदेंचं म्हणणं असं की आता जर काही लाडक्या बहिणींचे पैसे आले नाही आहेत, आता तुम्हाला दिसतच आहे इथे की किती जल्लोष साजरा करत आहे. लाडक्या बहिणींनाही खूप आनंद झाला आहे की आपलं सरकार, आपला भाऊ निवडून आला आहे आणि आपली योजना पुढे जाणार आहे. त्यांची चिंता मिटली आहे बहिणींची. आता सध्या बहिणींना जो आधार दिला होता आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी तो आता तसाच पुढे चालू राहणार आहे. ती योजना बंद होणार नाही. त्यामुळे महिलांना काळजी करण्याची गरज नाही, चिंताच राहिली नाही, चिंता मिटली आहे महिलांची. तर हा जल्लोषमध्ये सरकारने सांगितलं आहे की ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत त्याचं रिझन काय, तर त्यांचे पैसे बँकमुळे अडकले आहेत की बँक खात्यामध्ये काही कारणास्तव पैसे अडकले, त्यांना महिलांपर्यंत पोहोचू शकले नाही. तर त्यांनी काय करावे हे आपण पाहूयात. तर लाडक्या बहिणींनी असं करावे की आता जे पैसे आले नाही आहेत त्यांचे इश्यू काय आहे की बँकमध्ये तुम्ही जे फॉर्म भरताना बँक अकाउंट चुकीचं दिलं होतं किंवा काही गडबडीमध्ये तुम्ही दुसरं अकाउंट दिलं होतं, ते अकाउंट तुम्ही यूज केलं नाही कधीच बँकेचं, तर त्या अकाउंटमध्ये पैसे आलेत पण ते पुढे येऊ शकले नाही कारण त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शनच झाले नाही आहेत. तर तुम्ही पहिलं तर लाडक्या बहिणींनी ते जाऊन करा, एक बँक अकाउंट ओपन करा नवीन आणि असं त्याच्यामध्ये चालू ठेवा, ट्रान्झॅक्शन चालू ठेवा. त्याच्यामध्ये 1000 रुपये किंवा 2000 जे असेल ते सेव्हिंग ठेवा आणि ट्रान्झॅक्शन त्याच्या महिन्यातनं एकदा तरी करा. म्हणजे तुम्हाला लाडक्या बहिणींचे पैसे आलेले लगेच अपडेट तुमच्या मोबाईलवर SMS वगैरे येऊन जाईल आणि तुम्ही लगेच पैसे घेऊ शकता लाडक्या बहिणींचे. आता तर 1500 रुपयाच्या ऐवजी 2100 रुपये देण्याचा निर्णय होता. सरकारने अजितदादा पवार वगैरे सगळ्यांनी आधीच सांगितलं होतं की एक अजितदादा, तर त्यांचा हे वादा आता पूर्ण करण्याची वेळ आली आहे. तर ते पुढे अजून अपडेट सांगतील की लाडक्या बहिणींना ते आणखी काय सोयीसुविधा देणार आहेत. तर ही खूपच आनंदाची बातमी आहे. आणि आपण सरकारनेच महिलांनीच निवडून आणलं आहे, त्याच्यामुळे महिलांची चिंता अतिशय मिटली आहे. त्यामुळे आता काही टेन्शन नाही आहे. तर आज जो विजय झाला आहे त्याच्यामुळे अनेक महिलांना फायदा होणार आहे, अनेक महिला आनंदी आहेत. तर ही अशी बातमी आहे. आणि 3 म्हणजे तुम्ही जर बँक किंवा KYC राहिलं असेल तुमचं आधार कार्ड अपडेट, मेन गोष्ट म्हणजे जी गोष्ट सरकारने 3 मोठ्या घोषणा त्याच्यामधली पहिली म्हणजे तुम्ही बँक अकाउंट तुमचं लिंक करणं गरजेचं आहे. तुमचं आधार जे अपडेटेड आहे ते तुम्ही त्याच्यावर लिंक करणं गरजेचं आहे. आता काही महिला म्हणतील आमचं अपडेट आहे तरी पण आम्हाला पैसे येतात, तसं नाही. तुमचं जे गुगल अकाउंटवर अटॅचमेंट दिसते त्याच्यामध्ये ते अपडेटेड आधार त्याच्यामध्ये नाही आहे, तर ते तुम्ही अपडेट करून घ्या आधार. त्याच्यामुळे तुमचे पैसे अडकले आहेत, तुमच्या खात्यात पैसे आले आहेत पण ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यामुळे प्रॉब्लेम होत आहे. तर तुम्ही पहिलं ते करा, KYC. हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की KYC करणं किती गरजेचं आहे. आधार लिंक करा आणि बँक खात्यामध्ये ज्या पैसे येणार आहेत ते बँक तुमचं चालू ठेवा, म्हणजे त्याचं ट्रान्झॅक्शन करा. एकदा तरी पैशांची देवाणघेवाण चालू ठेवा, म्हणजे त्या अकाउंटमध्ये पैसे आलेले तुमच्या मोबाईलवर तुम्हाला, जो मोबाईल नंबर लिंक आहे आधारशी बँकेशी, तर तो
ह्याच्यावर लगेच तुम्हाला मेसेज येणार आहे त्या मोबाईलवर की तुमचे या लाडक्या बहिणींचे एवढे एवढे पैसे अकाउंटमध्ये जमा झाले आहेत. तर अशी ही आत्ताची न्यूज आहे आणि आनंदाची बातमी आहे. आणि पुढील आता सरकार नवीन नवीन आणखी योजना काढेल किंवा नवीन अपडेट देत राहील. आता घोषणेनंतर विजयानंतर काय काय काढतील ते आपण पाहूयात. तर आता नवीन अपडेट आलं तर मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की माहिती देईल तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही लाडक्या बहिणींच्या ज्यांना हे झालं नाही आहे त्यांनी तुम्ही सोमवारपर्यंत तुमचे आधार लिंक करून घेऊन या योजनेचा अतिशय पूर्णपणे लाभ घ्या. आणि पुढचे अपडेट आले की मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नक्की माहिती देईल. धन्यवाद.